वडिलांना पाणी आणायला द्यायचं एकदा कॅन भरून. हा हा आणले ना. बर बर. हा झुपणेर येणार आहे रानात, त्यांचं काढून घ्यावा म्हणलं नाही का. वडील म्हणे झाला आता थोडंच राहिलं खोडायचं. म्हणलं बर. झुपणेरवाल्यांना कॉल केला, ते म्हणे आज दुपारून येतो म्हणे. बघू आता ते येते का नाही येत. वडिलांना एकदा पाणी आणून देतो. नाही नाही, वडील म्हणते आज तू कुठं जाऊ नको, तू जर कुठं गेला तर मला परेशानी होती म्हणे. हो अण्णा, काय करायचं? आणि ते कणसाच्या जवळ आहे ना, हा पाठून तिकडे नेऊन टाकायची म्हणजे भुशी. बर बर बर. हो, ते आपण जे कणस टाकले होते ना त्याच्याजवळ आजूबाजूला आपण हे टाकलं होतं पेंड्या. तर मग ते पेंड्या बाजूला टाकायच्या म्हणे, कारण ते मशीन येणार आहे ना, तर मशीनला यायला वाट पाहिजे. त्यामुळे ते म्हणे पेंड्या बाजूला टाकून घ्या म्हणे, आणि आईला सांगा की लवकर या म्हणून, मशीन येणार आहे तर. दादांनो सपोर्ट करा फुल, तुमच्या दादाला ब्लॉग बघत जा पूर्ण. धन्यवाद इथपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल. हे कंस टाकेले आपण इथं, तर हे जे पाचून दे ना म्हणजे पेंड्या, यांना बाजूला टाकून घे म्हणे वडील. म्हणलं टाकून घेतो नंतर आल्यावर. ट्रॅक्टर चाललंय बा सकाळी सकाळी उठलं. राम सिया रामचं गाणं लावलं डॉनना सकाळी, मस्त आहे. मग काय घरी जाऊन गोण्या घेऊन आलो, वडील मोजत होते. किती आहे गोण्या, किती आहे? वाजलं नाही, माझा लावलं माझं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 आहे. 15 आहे का? हां, बर बर. एक अर्धा शिल्लक असेल बोलताना. आपल्याला नाही जाऊ बोट गाडीवर, या दोरी कंस भरून ठेवेल वडिलांनी. वडील म्हणे आणतो म्हणे डोक्यावर, तिथं गंज आहे. म्हणलं राहू द्या नेतो गाडीवरच, नाही का. मग म्हणालो आता तर मशीन येणार आहे, कुठं जायला पण जमणार नाही. मग काय याला बसलो पाहिजे, याला बोलत. त्यामुळं बांधायचं बंद पडायचं. पैसे दिन मग थोडेफार असेल आहे ना. तो आहे का पप्पा कोण घेऊन देईन मग. पप्पा गेले कामाला. कुठे गेले कामाला? गेले. मग पैसे घेऊन दे मला पप्पा कोण. सकाळी पप्पा 10,000 रुपये देतो घेऊन. 10,000च काम होतं मग. तुमचे पैसे आमचे पैसे संपले तर तुमच्याकडून घेणार पैसे. हां, मग आमचे संपल्यावर तुम्हाला देऊ आम्ही, तुमचे संपल्यावर आम्हाला द्या आम्ही. मग आता मला 10,000 रुपये लागते, तू 10,000 रुपये दे, मग बांधकाम करून घेतो. जेव्हा तुम्हाला लागेल तुम्हाला देऊ. मग काय मशीन पण आली ती ज्वारी काढायला नाही का. पाहुणारी ओसच आणली मशीन.
जेवारी तर झाली काढायची, पण नंतर चेहरा बघतो आयला सगळं धुळच झालं केसांमध्ये. कारण कंस टाकायलाच मी अशा दहा आहे, पण ते दर बांधल्या ते मग 7 होऊन जाईल. काऊन खायला लागते की एवढी? अरे पण भाव नाही ना, आता जेव्हा भाव येईल तेव्हा टाकून भाऊ खायला बी सालभर लागती ना. थँक्यू सो मच. सपोर्ट करा तुमच्या दाद्यांना.